Good morning, friends. Good morning, sir. Today we are going to look after another sentence structure which is from simple past tense. The structure of simple past tense is subject plus second form of verb plus object. Again, as and when we are going to look after any sentence structure, it is very important to know why we are going to learn that particular sentence structure. Why we are going to look after subject plus second form of verb plus object. Simple past tense आपण कशासाठी शिकणार हे समजून घेतल्याशिवाय ते शिकूच नाही, काहीच गरज नाही. पहिल्यांदा हे समजून घ्या की हे स्ट्रक्चर कशासाठी शिकायचं, ते कशासाठी शिकत आहोत हे जेव्हा माहीत होईल तेव्हाच ते शिकण्यामध्ये मजा येईल. बरोबर आहे. त्याचा उपयोग कुठे करायचा आहे हे पहिल्यांदा माहीत करायचं आणि नंतर मग त्या गोष्टी शिकायचं आहे. सो व्हाय वी आर गोइंग टू लर्न सिम्पल पास्ट टेन्स. टू थिंग्स. नंबर वन, स्टोरी टेलिंग. आपल्याला गोष्टी सांगता आल्या पाहिजेत, स्टोरी सांगता आली पाहिजे. बरोबर आहे. आपली समजा आपण आपल्या डेली रुटीनमध्ये च्या गोष्टी आपण सिम्पल पास्टमध्ये घेतो. डेली रुटीनच्या गोष्टी या स्टोरीमध्ये येणार नाही. स्टोरीमध्ये कोणत्या गोष्टी येतील ज्या घडून गेलेल्या आहेत आणि संपलेल्या आहेत. बरोबर आहे. भूतकाळात घडलेल्या आणि भूतकाळात संपलेल्या, त्याची स्टोरी तयार होईल. स्टोरी प्रेझेंटमधली तयार होईल का? होऊच शकत नाही. स्टोरी कुठली तयार होईल? पास्टमधली. बरोबर आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. स्टोरी टेलिंग हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटते की स्टोरी टेलिंगमध्ये कोणत्या तरी राजाची राणीची गोष्ट, हिरव्या घोड्याची गोष्ट आहे ना, पांढऱ्या कावळ्याची गोष्ट, अशा गोष्टी स्टोरी टेलिंगमध्ये येतात अशी कल्पना काही लोकांची असते. तसं अजिबात नाही. स्टोरी टेलिंग म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत घडलेल्या गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत, पास्टमध्ये घडलेल्या आहेत, त्या तुम्ही कुणाला तरी सांगत आहात. या अँगलनी या स्टोरी टेलिंगकडे बघा तुम्हाला सिम्पल पास्टचा बोलताना कसा उपयोग करता येतो ते. इथे आपण एक स्टोरी तयार केलेली आहे. स्टोरी टेलिंगवर आपल्याला एक स्पेशल व्हिडिओ बनवता येईल इतकं त्याचं व्यवस्थित आपल्याला सांगता येण्यासारखं आहे आणि आपण त्याला डिटेलमध्ये एका स्पेशल व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. पण एक स्टोरी मी इथं तयार केलेली आहे, ती आपण वाचूया. त्या स्टोरीला आपण काय दिलं? रिअल स्टोरी नाव दिलं. स्टोरी कशी असली पाहिजे? रिअल असली पाहिजे. आपली घडलेली, आपल्यासोबत घडलेल्या गोष्टी असल्या पाहिजेत. बरोबर आहे. येस ऑर नो? व्हेरी गुड. 2 days बिफोर आय मिस माय स्पोकन इंग्लिश क्लास. 2 दिवस अगोदर मी माझा स्पोकन इंग्रजीचा क्लास मिस केला. ॲक्च्युअली आय वॉन्टेड टू अटेंड इट. खरं तर मला तो अटेंड करायचा होता, बट आय गॉट इल. पण मी आजारी पडले. नेक्स्ट डे व्हेन आय एंटर्ड इन द क्लास, दुसऱ्या दिवशी जेव्हा मी क्लासमध्ये प्रवेश केला अँड आस्क्ड अबाउट लास्ट डे होमवर्क टू माय फ्रेंड्स, आणि माझ्या मित्रांना काल कोणता अभ्यास दिला होता, होमवर्क दिला होता याविषयी विचारलं, तेव्हा माझ्या काय लक्षात आलं? एव्हरीवन कम्प्लिटेड देअर होमवर्क. प्रत्येकाने आपला होमवर्क करून आणलेला होता. ओनली आय वॉज द वन. फक्त मी एकटीच अशी होते हू अटेंडेड द क्लास विदाऊट होमवर्क, जिने होमवर्क पूर्ण न करता क्लास अटेंड केलेला होता. व्हेन गोपाल सर एंटर्ड इन द क्लासरूम, जेव्हा गोपाल सर क्लासमध्ये आले, माय हार्टबीट्स इन्क्रीज्ड. माझ्या हृदयाची धडधड वाढली. कशासाठी वाढली असेल? की आता सर आले, मी तर होमवर्क केला नाही, सगळ्यांनी करून आणला, आता सर मला काहीतरी बोलतील, रागावतील, विचारतील कुठे गेली होती काल. बरोबर आहे. इथपर्यंत आपण आलो. व्हेन मिस्टर गोपाल सर एंटर्ड इन द क्लासरूम माय हार्टबीट्स इन्क्रीज्ड. व्हॉट डू आय से? देर वॉज ए क्वेश्चन बिफोर मी. आता काय सांगायचं हा माझ्यासमोर प्रश्न होता. गोपाल सर लुक्ड ॲट मी
गोपाल सरांनी माझ्याकडे पाहिलं अँड आस्क्ड, विचारलं, वेअर यू वेअर लास्ट डे, काल कुठे गेली होतीस? बाय स्टँडिंग अप आय वॉन्टेड टू से समथिंग. उभी होत मला काहीतरी सांगायचं होतं, बट आय कुड नॉट. कुड नॉटचा उपयोग आपण नंतर परत पुन्हा डिटेलमध्ये शिकणार आहोत. बट आय कुड नॉटचा अर्थ काय? पण मी सांगू शकली नाही. मला काहीतरी सांगायचं होतं पण मी काही सांगू शकली नाही. आफ्टर सम टाईम, काही वेळानंतर, सर केम टू मी, सर माझ्याजवळ आले अँड आस्क्ड, आणि त्यांनी मला विचारलं, व्हॉट्स द प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम काय आहे? व्हॉट हॅपन्ड आय डिडंट नो बट आय स्टार्टेड क्राईंग लाऊडली. काय झालं मला माहीत नाही, पण मी जोराने रडायला लागली. होल क्लास लुक्ड ॲट मी, सगळा वर्ग माझ्याकडे पाहत होता. इट वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल फॉर मी, मला ते कसं तरीच होत होतं स्वतःला. सगळा वर्ग माझ्याकडे पाहत आहे. सरांनी मला विचारलं, मला सांगताही आलं असतं की मी आजारी होते, पण मी काहीच सांगू शकली नाही. ते सगळं मला कसं होत होतं? अनकम्फर्टेबल होत होतं. बट गोपाल सर पुट हिज हँड ऑन माय हेड, पण गोपाल सरांनी त्यांचा हात माझ्या डोक्यावर ठेवला अँड सेड, आणि म्हणाले, डोंट वरी प्रणाली, नो प्रॉब्लेम. डोंट वरी प्रणाली, नो प्रॉब्लेम. ही कथा इथे संपली. याचं नाव कथा, याचं नाव, याला म्हणतो आपण रिअल स्टोरी. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. घडतात की नाही घडत? घडतात की नाही? ही आपली स्टोरी वाटली तुम्हाला, आणि स्टोरी अशीच तयार करायची आहे, तुम्हाला करायची आहे. तुमचा होमवर्क समजा आजचा, तुम्हाला घरी जाऊन तुम्ही 2 दिवसाच्या 4 दिवसाच्या अगोदर ज्या गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत घडल्या आणि तुम्हाला त्या इतरांना सांगायच्या आहे. तुम्ही नका तुमच्या सरांसोबत तुमची गोष्ट सांगू, पण तुमच्या आईला सांगू शकता, तुमच्या वडिलांना सांगू शकता, तुमच्या मैत्रिणींना सांगू शकता. सांगूही नका वाटल्यास, पण स्टोरी तर तयार करा. त्यांना सांगता येण्यासाठी मला माझी स्टोरी तयार करायची आहे, तर ती कशी तयार करायची? मग अशा तुमच्या ज्या छान छान स्टोरीज तयार होतील, त्या स्टोरीवर आपण एक कॉम्पिटिशन घेऊ, त्याच्यावर बक्षीस ठेवू. म्हणजे तुम्हाला स्टोरी तयार करता येण्यासाठी काहीतरी एक ॲक्टिव्हिटी मिळेल, आणि चांगल्या स्टोरींना आपण चांगले बक्षीस वगैरे देऊ. ठीक आहे? या स्टोरीमध्ये काय कशाचा वापर केलेला आहे आपण? सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. स्ट्रक्चरकडे लक्ष केंद्रित करा. गो विथ स्ट्रक्चर, गो विथ स्ट्रक्चर. आपल्याला लक्ष कुठे द्यायचं आहे? स्ट्रक्चरवर. स्ट्रक्चर कशासाठी लक्ष द्यायचं आहे? की आपण विथ स्ट्रक्चर शिकणार आहोत. बरोबर आहे? ही स्टोरीसुद्धा इथे आपण विथ स्ट्रक्चर शिकत आहोत. याच्यामध्ये सेम स्ट्रक्चरचा वापर केलेला आहे. सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पाहिजे ती स्टोरी इथे मी काही ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे. त्या प्रत्येक ठिकाणी सेकंड फॉर्म ऑफ वर्ब वापरलेला आहे. काय वापरलेला आहे? त्याच्या अगोदर आपण सब्जेक्ट घेतलेला आहे. त्याच्या अगोदर काय घेतलेलं आहे? दाखवतो तुम्हाला कसं केलेलं आहे ते. त्याच्या अगोदर काय घेतलं आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब, आणि त्याला छोटासा ऑब्जेक्ट लावला आहे, ऑब्जेक्ट. तुम्ही हजारो वाक्य आत्तापर्यंत केले असतील सेकंड फॉर्म ऑफ वर्बचा वापर करून. केले आहेत? आता तुम्हाला ती वाक्य तयार करत असताना स्टोरी टेलिंग आपल्या डोळ्यासमोर ठेवून ती वाक्य तयार करायची आहे. इथे बघा, 2 days बिफोर, हे काय सब्जेक्ट आहे का आपला? नाही. आपण आपले वाक्य कसे कन्स्ट्रक्ट करतो त्याच्या इकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. 2 दिवसांच्या अगोदर, त्याला काही सब्जेक्ट म्हणणार का तुम्ही? नाही. 2 days बिफोर आय तुमचा सब्जेक्ट आहे. बरोबर आहे? तुम्ही स्वतःबद्दल गोष्ट सांगत आहात. बरोबर आहे? स्वतःबद्दल जेव्हा आपण स्टोरी टेलिंग करतो तेव्हा आयचाच वापर करू की नाही? लक्ष आहे सगळ्यांचा? 2 days बिफोर आय मिस्ड माय स्पोकन इंग्लिश क्लास. आयच्या नंतर आपण मिसचा वापर केला, सेकंड फॉर्म वापरला, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट पार्ट घेतला, माय स्पोकन इंग्लिश क्लास. काय मिस केलं मी? माय स्पोकन इंग्लिश क्लास. देन नेक्स्ट, ॲक्च्युअली हे काही तुमचं सब्जेक्ट नाही आहे. सब्जेक्ट कुठे आहे? आय. ॲक्च्युअली आय वॉन्टेड टू अटेंड इट. वॉन्टेड तुम्ही सेकंड फॉर्म घेतला, सब्जेक्टच्या नंतर घेतला, वापरलं स्ट्रक्चर आपलं. सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म वापरलेलं आहे.
व्हेरी गुड. आय वॉन्टेड टू अटेंड इट बट आय गॉट इल. इथे गॉट सेकंड फॉर्म वापरलेला आहे. आय गॉट, पण मी आजारी पडले. नेक्स्ट डे व्हेन आय एंटर्ड इन द क्लास, जेव्हा दुसऱ्या दिवशी मी क्लासमध्ये प्रवेश केला. एंटर्ड, आय एंटर्ड, सेकंड फॉर्म वापरला. तुम्ही ही स्टोरी लिहून घ्यायची आहे. माझे व्ह्युअर्स जे आहे महाराष्ट्रातले त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा स्क्रीनशॉट तुम्हाला सेकंड फॉर्मचा उपयोग करून स्टोरी कशी करायची आहे ते सांगणार आहे. त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेले सगळे शब्द, सगळे जे वर्ड्स आहेत ते सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे. आणि तुम्ही ते चेक करा घरी जाऊन की सिम्पल पास्ट टेन्सचाच वापर करून ही स्टोरी तयार केली आहे किंवा नाही. ओके, स्टोरी टेलिंगवर आपण स्पेशल एक व्हिडिओ नंतर घेणार आहोत. आणि तुम्हाला स्टोरी टेलिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ॲज अँड व्हेन यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश ॲट दॅट टाईम यू हॅव टू टेल युअर ओन स्टोरीज. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. बरं, सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरचा उपयोग करून मी तुम्हाला एक इथे छोटासा टेबल दिलेला आहे. सिम्पल पास्ट टेन्स, याचा एक स्क्रीनशॉट व्ह्युअर्सनी काढून घ्यावा. Subject plus second form of verb plus object. In the first column there are subjects. Next second form of verb and third object part. Is it right? Yes. What is the sentence structure of simple past tense? Subject plus second form of verb plus object. Subject plus second form of verb plus object. Okay. Here in this table, I, he, she, we, they, Raj, Tina. These are 7 subjects. Spoke, drank, swam, jumped, wrote. These are the second form of verb. Is it right? Yes. Speak, spoke, spoken. Second form, spoke. Drink, drank, drunk. Drank, second form. Swim, swam, swum. Swam, second form. Jump, jumped, jumped. Second form. Write, wrote, written. Wrote, second form. इथे आपण सगळे सेकंड फॉर्म घेतलेले आहे. Okay, and then next third part, that is the remaining part of the sentence, object part. Subject plus second form of verb plus object. This table gives you 7 5 35, 7 into 5 35. 35 sentences gives this table. या टेबलमधून आपल्याला 35 वाक्य तयार करता येणार आहे. बरोबर आहे. आपण काही वाक्य तयार करून घेऊ. आय स्पोक इन इंग्लिश. आता सिम्पल पास्ट आहे, घडलेली गोष्ट आहे ना. आय स्पोक इन इंग्लिश, ती घडायची आहे का? घडलेली आहे. म्हणून पास्टची गोष्ट आहे ना. आपण सिम्पल पास्ट शिकतो आहे की नाही. आय स्पोक इन इंग्लिश, ट्रान्सलेट इट इन टू युअर मदर टंग. आय स्पोक इन इंग्लिश, मी इंग्रजीत बोलली, मी इंग्रजीत बोललो. ही ड्रँक ए कप ऑफ मिल्क, त्याने कपभर दूध पिले. ही, तो कपभर दूध पिले नाही, त्याने कपभर दूध पिले. ॲक्च्युली हीचे किती अर्थ आपण पाहिलेले आहेत. ही, तो, त्याने, त्याला, त्याच्याने. देचे किती पाहिलेले आहेत. ते, त्याने, त्याला, ते, त्या, ती, त्यांनी, त्यांच्याने. त्याच्यामुळे इथे तुम्ही हीचा अर्थ काय घ्याल. ही ड्रँक ए कप ऑफ मिल्क, त्याने कपभर दूध पिले. शी स्वॅम इन द रिव्हर, ती नदीत पोहली. दे रोट अ लेटर, व्हेरी गुड. इन दिस वे यू आर गोइंग टू मेक 35 डिफरंट सेंटेन्सेस विथ युझिंग these 7 subjects and 5 second form of verb. Is it right? Yes. Okay. सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून याची 35 वाक्ये असर्टिव्ह सिम्पल पास्टची वाक्ये तयार करायची आहेत. देन we are going to look after negative sentences. What is the sentence structure of negative sentences? Subject plus, yes, Subject plus did not plus verb plus object. Subject plus did not plus verb plus object. Did not. Why we are going to use did not here? Because it's a simple past tense. As in when we studied simple present tense, at that time we use do. Do not or does not. Do, did, done. Did is the second form of do. Is it right? Yes. That is why, as in when we use already did here, that's why we are not going to use once again second form of verb.
सब्जेक्ट डिड नॉट डूचा सेकंड फॉर्म आपण डिड वापरलेला आहे, त्याच्यामुळे आता परत पुन्हा आपण वर्ब सेकंड फॉर्म ऑफ वर्ब घेणार नाही. तुम्हाला प्रश्न पडेल की इथे तुम्ही सेकंड फॉर्म ऑफ वर्ब घेतला सिम्पल पास्टमध्ये आणि इथे तुम्ही फक्त वर्बच वापरला. सर काही चुकलं का? सेकंड फॉर्म घ्यायला पाहिजे होता का? नाही, वर्बच घ्यायला पाहिजे होता. वर्बच बरोबर आहे. काय स्ट्रक्चर होईल मग आपलं? यस, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, आपण काही निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू. याच्यातलेच वाक्य उचलायचे, स्ट्रक्चरमध्ये बसवायचे आणि आपली वाक्य तयार करायची. निगेटिव्ह किती वाक्य तयार करता येतील तुम्हाला? अगेन 35. याचे 35 वरचं स्ट्रक्चर वापरून असर्टिव्ह. निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना हे स्ट्रक्चर वापरा, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पुन्हा याच टेबलचे तुम्ही किती वाक्य तयार करणार? किती वाक्य तयार करणार? 35. किती वाक्य तयार करणार? 35. ओके, इथे 2 वाक्य मी एक्झाम्पल म्हणून करून दिलेले आहे. आय डिड नॉट स्पीक इन इंग्लिश. कोणत्या वाक्याचं केलं आपण हे? डिड नॉट स्पीक इन इंग्लिश. स्पीक पुढे स्पोक इन इंग्लिश केलेलं आहे इथं. आय स्पोक इन इंग्लिश हे वाक्य आपण घेतलं. आय स्पोक इन इंग्लिशमध्ये आय स्टँड फॉर सब्जेक्ट, स्पोक स्टँड फॉर सेकंड फॉर्म ऑफ वर्ब and in English stand for object. Is it right? Yes. But as and when we are going to make the sentence in a negative structure, in simple past, at the time the structure is subject plus did not plus verb plus object. इथे आता आपल्याला वर्ब वापरायचा आहे. रोडचा काय करू आपण? स्पोकचं काय करू आपण? स्पीक करू. काय करू? स्पीक. ओके, डिड नॉट वापरायचा आहे कारण निगेटिव्ह वाक्य तयार करायचं आहे. आय डिड नॉट स्पीक. बरोबर आहे. आणि ऑब्जेक्ट बदलेल का आपलं? ऑब्जेक्ट बदलणार नाही. म्हणजे ॲज अकॉर्डिंग टू टेबल जर आपल्याला सेंटेन्सेस करायचे आहे तर आपण ऑब्जेक्ट बदलवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काय होईल? आय डिड नॉट स्पीक इन इंग्लिश. झालं निगेटिव्ह वाक्य. आता तुम्ही याचे किती वाक्य बनवणार या स्ट्रक्चरचे? 35. पहिल्या टेबलचे किती बनवणार? 35. 35 प्लस 35 70. 70 झाले. समोर जाऊ आपण. इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर. परत पुन्हा इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर. आपल्याला सिम्पल पास्टमध्ये इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन तयार करता आले पाहिजेत की नाही? सांगा बरं. करता आले पाहिजेत. कारण आपल्याला प्रत्येक वाक्यरचनेमध्ये प्रश्न तयार करता, इंट्रोगेटिव्हही तयार करता आले पाहिजे, WH करता आले पाहिजे. इज इट राईट? येस. सो इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर काय पाहू. हे सगळे स्ट्रक्चर वेगळे काढा, एका चार्टवर लिहा, तो घरी चिपकवा, पाठ करा चांगले. कारण एक स्ट्रक्चर तुम्हाला हजारो वाक्य देणार आहे. एक स्ट्रक्चर किती वाक्य देणार आहे? थाउजंड्स ऑफ सेंटेन्सेस गिव्ह ए सिंगल स्ट्रक्चर. एक स्ट्रक्चर आपल्याला हजारो वाक्य देत असते. आज या क्लासमध्ये आपण सिम्पल पास्टचं असर्टिव्ह स्ट्रक्चर शिकलो, सिम्पल पास्टचं निगेटिव्ह स्ट्रक्चर शिकणार आहोत. आता आपण इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर पाहत आहोत. स्ट्रक्चर नंबर 3, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन कशाने तयार करायचा आहे? डीडने करायचा आहे. बरोबर आहे. इथे आपण प्रश्न तयार केलेले आहे, याच टेबलमधले घेतले. डीड शी स्विम इन द रिव्हर. पहा, डीडने सुरुवात केली प्रश्नाला. प्रश्न संपल्यावर तिथं क्वेश्चन मार्क लावला. प्रश्न आहे ना हा. प्रश्नाच्या नंतर आपण फुल स्टॉप देणार की क्वेश्चन मार्क लावणार? क्वेश्चन मार्क. डीड. डीडच्या नंतर काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट. घेतलं सब्जेक्टशी. त्याच्यानंतर काय लावायचं आहे? वर्बच लावायचा आहे. सेकंड फॉर्म लावायचा नाही. का बरं सेकंड फॉर्म लावायचा नाही? कारण ऑलरेडी डीड घेतलेला आहे. डीड सेकंड फॉर्मच आहे. त्याच्यामुळे परत पुन्हा आपण क्रियापदाला दुसऱ्यांदा सेकंड फॉर्म लावणार नाही. दुसऱ्यांदा क्रियापदाला काय करू आपण? सिंगल म्हणजे फर्स्ट फॉर्मच राहू देऊ. बरोबर आहे. ते क्रियापद म्हणते की तुम्ही एकदा लावलेला आहे ना इकडं सेकंड फॉर्म, आता मी सिंगलच म्हणजे फर्स्ट फॉर्ममध्येच राहतो. इंग्रजी भाषेचा नियम आहे. तो नियम आपण आपल्या भाषेमध्ये, आपल्या जिल्हा परिषदच्या भाषेमध्ये शिकत आहोत. बरोबर आहे. तो डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. डीड सुरुवात करायची आहे इंट्रोगेटिव्हची म्हणून डीडने सुरुवात केली. शी सब्जेक्ट आहे आपला आणि स्विम क्रियापदाचं पहिलं रूल. डीड शी स्विम एवढाही प्रश्न होऊ शकतो. आणि आपल्याला ऑब्जेक्ट दिलेला आहे इन द रिव्हर म्हणून तो घेऊ आपण. बरोबर आहे. डीड शी स्विम इन द रिव्हर. डीड शी स्विम इन द रिव्हर. ती नदीत पोहली का? लक्षात आलं? पास्टमधला प्रश्न तयार करता. डीड शी स्विम इन द रिव्हर. यस. डीड दे राईट अ लेटर. त्यांनी पत्र लिहिले का? व्हेरी गुड. लक्षात आलं स्ट्रक्चर.
या स्ट्रक्चरवरून याच टेबलचा उपयोग करून किती वाक्य तयार करणार? 35 या टेबलचे 35 निगेटिव्ह, 35 इंट्रोगेटिव्ह. WH क्वेश्चनकडे बोलूया. WH क्वेश्चन्स तयार करत असताना तुम्हाला एक स्ट्रक्चर आहे, क्वेश्चन वर्ड प्लस डीड. क्वेश्चन वर्ड प्लस डीड. व्हाय, वेअर, व्हेन, हाऊ, व्हॉट असे क्वेश्चन वर्ड पहिल्यांदा तुम्हाला लावावे लागतील आणि त्याच्यानंतर डीड लावायचं आहे. काय लावायचं आहे? डीड. त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. अगेन हिअर ऑल्सो वी आर गोइंग विथ सब्जेक्ट, नॉट सेकंड फॉर्म ऑफ सब्जेक्ट प्लस वर्ब. वी आर गोइंग विथ वर्ब. सेकंड फॉर्म वापरायचा नाही, कारण पहिलेच आपण इकडे डीड वापरलेला आहे. स्ट्रक्चर काय होईल वाचून दाखवा मला. क्वेश्चन वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. प्रश्न तयार केलेला आहे. व्हाय डीड राज राईट अ लेटर. व्हायचा आपण क्वेश्चन वर्ड काय घेतला? व्हाय. व्हायच्या नंतर मग काय लावायचं होतं? डीड. लावला आहे? डीड लावलेला आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा होता, घेतला का? राज. राज आपला सब्जेक्ट आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर वर्ब घ्यायचं होतं, क्रियापदाचं पहिलं रूप. घेतलं का? राईट. हो तेही घेतलं. रोड घेतलं का? पहिलंच घ्यायचं होतं ना. काय झालं इथपर्यंत आपलं? व्हाय डीड राज राईट अ लेटर स्टँड फॉर ऑब्जेक्ट पार्ट. आता प्रश्न आपला तयार झाला. व्हाय डीड राज राईट अ लेटर. राजने पत्र का लिहिले? राजने पत्र का लिहिले? येस. वन्स अगेन, व्हाय डीड राज राईट अ लेटर. हाऊ डीड टीना स्विम इन द रिव्हर. टीना नदीत कशी पोहली. वेअर डीड यू लिव्ह. वेअर डीड यू लिव्ह. तू कुठे राहतेस. तू कुठे राहतेस. तू कुठे राहतेस. व्हॉट डीड शी से. येस, व्हॉट डीड शी से. आता तुम्हाला जर क्वेश्चन वर्ड वेअर, व्हॉट असे वापरायचे आहेत, आहे ना, वेगवेगळे क्वेश्चन वर्ड आहेत की नाही, तर त्या क्वेश्चन वर्डला घेऊन समजा तुम्हाला हे आय स्पोक इन इंग्लिश हे वाक्य व्हॉट हा क्वेश्चन वर्ड घेऊन तयार करायचं. ते तुम्हाला अनकम्फर्टेबल होईल, ते प्रश्नासारखं बनणार नाही. आय स्पोक इन इंग्लिश याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन वर्ड पहिल्यांदा घेतला. व्हॉट डीड आय केलं. काय केलं तिथं? जसं व्हाय डीड राज केलेलं आहे ना, तुम्ही काय केलं? व्हॉट डीड आय स्पीक इन इंग्लिश असा प्रश्न तुम्हाला करता येईल. व्हॉट डीड आय स्पीक इन इंग्लिश. बरोबर आहे. असेही प्रश्न तुम्हाला करता येतील. तुम्ही काय घ्यायचं आहे तुमचं क्वेश्चन वर्ड हे तुम्ही ऑन युअर ओन ठरवा. व्हाय घ्यायचा असेल तर काचा प्रश्न होईल. व्हॉट घ्यायचा आहे तर कायचा प्रश्न तयार होईल. आणि हाऊ घ्यायचा आहे तर कसाचा प्रश्न तयार होईल. वेअर कुठेचा प्रश्न तयार होईल. आणि व्हॉट कायचा प्रश्न तयार होईल. ओके. याच्यावरची तुम्हाला किती प्रश्न तयार करायचे आहे? कमीत कमी 35 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. 35 35 × 4 140 सेंटेन्सेस. 35 from this structure, subject plus second form of verb plus object. 35 negative sentences. 35 interrogative questions. 35 WH questions. You are going to make 140 sentences. It's your homework. घरी जाऊन व्यवस्थित आपला होमवर्क पूर्ण करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्या हातात स्ट्रक्चर येणार नाही. स्ट्रक्चर आपण शिकलो केव्हा समजायचं? ज्या दिवशी आपल्याला त्या स्ट्रक्चरचा उपयोग करता येईल तेव्हा. तोपर्यंत त्या स्ट्रक्चरमध्ये मला वाक्य तयार करता येते, मी ग्रामॅटिकली करेक्ट वाक्य लिहिते, मी हँडरायटिंग खूप सुंदर काढते. या गोष्टींना अर्थ केव्हा प्राप्त होईल? जेव्हा त्या सगळ्या केलेल्या गोष्टी तुम्हाला वापरता येतील तेव्हा. आपण स्पोकन इंग्लिश क्लासरूममध्ये आहोत हे आपल्याला विसरायचं नाही. आपल्याला याचा उपयोग करायचा आहे, वापरायचा आहे. म्हणून हा होमवर्क जो तुम्हाला दिलेला आहे, तुमच्यासोबत माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम व्ह्यूवर्सना, माझ्या ग्रामीण भागात पोचलेल्या तळागाळातल्या दुर्गम भागातल्या प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की मित्रांनो, हा होमवर्क तुम्हाला करायचा आहे. याचे स्क्रीनशॉट्स तुम्ही काढलेले असाल. तुम्हाला हा होमवर्क जर तुम्ही आज व्हिडिओ ऐकला, आजच्या आज जर तो तुम्ही कंप्लीट केला नाही तर ह्या एवढा क्लास तुम्ही पाहूनही काहीच अर्थ होणार नाही. तुम्हाला जर या सिम्पल प्रेझेंटचा आपल्या बोलण्यामध्ये उपयोग करायचा असेल तर मेहनत घ्यावी लागेल. देगा हरी पलंगावरी असं काही होत
नाही. तुम्ही मारुतीच्या मंदिरात जाऊन 100 नारळ फोडून डोकं टेकून झोपले 1 तास तरी मारुती तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकवणार नाही, सिम्पल पास्टचं स्ट्रक्चर सांगणार नाही, त्याच्यातलं निगेटिव्ह कसं करायचं, इंट्रोगेटिव्ह कसं करायचं हे मारुती शिकवणार नाही. मला हे सांगायचं आहे की भक्ती श्रद्धा त्या ठिकाणी, पण शिकत असताना एखादी नवीन गोष्ट जर आपल्याला शिकायची आहे तर ती कशासाठी शिकायची आहे. नंबर 1 आपण सिम्पल पास्ट कशासाठी शिकायचं आहे ते पाहिलं. कशासाठी शिकणार आहोत? स्टोरी टेलिंगसाठी आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टी आणि भूतकाळातच संपलेल्या गोष्टी सांगता येण्यासाठी. ही गोष्ट पक्की लिहूनच ठेवा. आज घरी गेल्यावर काय लिहून ठेवायचं आहे की सिम्पल पास्ट टेन्स मला कशासाठी शिकायचं आहे? स्टोरी टेलिंग करता येण्यासाठी आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टी आणि भूतकाळातच संपलेल्या गोष्टी, भूतकाळात सुरू झालेल्या भूतकाळातच संपलेल्या अशाही गोष्टी राहतात. बरं, भूतकाळात सुरू झाल्या पण आजही सुरू आहे, पण ते वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये जाते. ते वालं हे स्ट्रक्चर नाही. हे स्ट्रक्चर कसं आहे? भूतकाळातच सुरू झाली गोष्ट आणि भूतकाळातच संपलेली आहे. लक्षात आलं का पक्क? त्या गोष्टी हे घरी गेल्याबरोबर लिहा. काय आपण आज ऐकलं त्याच्यातल्या मला कोणत्या गोष्टी लिहून ठेवायच्या आहे, कोणत्या महत्त्वाच्या आहे, बरोबर आहे. याच्यावरचं काम तुम्हाला सुरू करायचं आहे. तुम्हाला घरी गेल्यावर तुमच्या स्वतःच्या स्टोरीज आठवायच्या आहेत. पहिल्यांदा वाटल्यास तुम्ही मराठीतून आठवून घ्या आणि त्याच्यानंतर प्रयत्न करा की तुम्हाला तुमची स्टोरी तयार करायची आहे. स्ट्रक्चर आपल्याजवळ आहे, सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट, बरोबर आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मध्ये मध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स वापरू शकता. जसं इथे आपण कूडचा वापर केलेला आहे कुठेतरी, आहे ना. बट आय कुड नॉट असं काहीतरी आलं होतं या स्टोरीमध्ये, आहे ना. आलं होतं का? हां, येस, बट आय कुड नॉट, बरोबर आहे. तुम्ही त्याच तुमच्या स्टोरीमध्ये आहे ना. मला एक गोष्ट सांगायची, काय होतं ते वाक्य पूर्ण कंप्लीट, आय वॉन्टेड टू से समथिंग. ॲक्च्युली तुमचं वाक्य ते सेकंड फॉर्ममधलंच आहे. त्या ऑब्जेक्ट पार्टमध्ये तो भाग आलेला आहे. ऑब्जेक्टमध्ये तुम्ही वेगवेगळे स्ट्रक्चर्स वापरू शकता, बरोबर आहे. तर तुम्हाला पहा, इथे आपण सुरू केली स्टोरी. 2 days बिफोर आय मिस्ड माय स्पोकन इंग्लिश क्लास, आहे ना. 2 दिवसाच्या अगोदर आय मिस्ड सब्जेक्ट आणि सेकंड फॉर्म. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे वाक्य फ्रेम करायचे आहेत. प्रयत्न कराल तुम्ही? करता येईल तुम्हाला? स्ट्रक्चर समजलेलं आहे? पहा, प्रयत्न आजची गोष्ट आजच करायची, आजची गोष्ट उद्यावर ढकलायची नाही. ढकलायची का? बारसे, लग्न, आहे ना. एवढं ऊन, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्या भारतातलं सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे आपण यावेळेस आपल्या तब्येतीची जास्त काळजी घेतली पाहिजे. आपण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी इथे बसलेलो आहोत, बरोबर आहे का? महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अनेक व्हिडिओज बनवून समोर पाठवायचे आहेत. ते आपल्याला पाठवता आले पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्या तब्येतीही चांगल्या राहिल्या पाहिजेत, बरोबर आहे. हा व्हिडिओ संपवण्याच्या पूर्वी आपण आपले जे व्ह्यूवर्स आहेत महाराष्ट्रातले, त्यांना काही संदेश द्यायचा का? व्हेरी गुड. माझ्या सगळ्या व्ह्यूवर्सना माझा नमस्कार. आपण आत्तापर्यंत आमच्या व्हिडिओवर भरपूर प्रेम केलेलं आहे. व्ह्यूवर्स दिवसागणिक फार मोठ्या संख्येने वाढत आहेत. पण हे व्ह्यूवर्स वाढत असताना मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की व्ह्यूज तर खूप वाढून राहिलेले आहे. रेकॉर्ड ॲडव्हर्टाईजही सुरू झालेल्या आहे त्याच्यामध्ये. गुगलसारख्या, टाटा मोटर्ससारख्या मोठमोठ्या ॲडव्हर्टाईज त्याच्यामध्ये येऊन राहिलेल्या आहेत, चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या, ज्या सध्या यूट्यूब प्रोव्हाइड करत आहेत. नो मॅटर, आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आम्हाला इंटरेस्ट याच्यामध्ये आहे की आमचे व्ह्यूज इतके वाढत असताना आमचे सबस्क्रायबर वाढण्यासाठी इतकी वाट आम्हाला पाहावी का लागत आहे? कारण जोपर्यंत हे व्हिडिओज तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत आम्ही जे नवनवीन व्हिडिओ पाठवणार आहोत ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत. ते तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा आणि त्यांच्यापर्यंत पोचेल तेव्हाच हा कार्यक्रम सक्सेस होणार आहे. माझ्या तमाम शिक्षकांना नम्र विनंती आहे की तुम्ही या कार्यक्रमाच्या सोबत आहात. तुम्हाला सोबत घेऊन हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे. परत एकदा सगळ्यांना विनंती करतो आहे, सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. इथे थांबतो. आजचा क्लास इथे आपण थांबवू. परत भेटूया दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.